विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईनरित्या अभ्यासक्रमामधील प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आणि या प्रकरणांतर्गत आपण निर्देशांक रचनेच्या पद्धती समजावून घेत आहोत. निर्देशांक रचनेच्या मुख्य दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे साधा निर्देशांक आणि दुसरी पद्धत भारान्वित निर्देशांक. त्यापैकी साध्या निर्देशांक पद्धतीचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. साधी निर्देशांक पद्धत वापरून किंमत निर्देशांक कशा पद्धतीने तयार केला जातो, संख्यात्मक निर्देशांक कशा पद्धतीने तयार केला जातो आणि मूल्य निर्देशांक कशा पद्धतीने तयार केला जातो या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण या ठिकाणी भारान्वित निर्देशांक या घटकाचा अभ्यास करणार आहोत. निर्देशांक रचनेची ही दुसरी पद्धत आहे भारान्वित निर्देशांक. साध्या निर्देशांक पद्धतीत निर्देशांक तयार करत असताना प्रत्येक वस्तूला समान महत्त्व दिलं जातं. प्रत्येक वस्तू सारखीच महत्त्वाची आहे असं समजून त्या ठिकाणी निर्देशांक काढला जातो. या उलट भारान्वित निर्देशांकामध्ये निर्देशांक काढत असताना वस्तूचे उपभोगातील सापेक्ष महत्त्व विचारात घेऊन निर्देशांक काढण्यात येतो. हा भारान्वित निर्देशांक काढत असताना प्रत्येक वस्तूला त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात भार दिला जातो. प्रत्येक वस्तू सारखीच महत्त्वाची असते का? नाही. उदाहरणार्थ, आपण जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तू या पद्धतीने वस्तूंचं वर्गीकरण करत असतो. अशा वेळेस व्यक्तीच्या दृष्टीने जीवन जगत असताना जीवनावश्यक वस्तू ह्या अधिक महत्त्वाच्या असतात. पर्यायाने त्या ठिकाणी निर्देशांक काढत असताना चैनीच्या वस्तूपेक्षा जीवनावश्यक वस्तूला जास्त भार देऊन निर्देशांक काढला जातो. अशा वेळेस त्याला भारान्वित निर्देशांक असे संबोधण्यात येते. आणि साधारणतः भार देत असताना तो संख्येमध्ये देण्यात येतो. विविध वस्तूंना संख्येमध्ये भार देऊन त्या ठिकाणी भारान्वित निर्देशांक काढला जातो. आपण अभ्यासक्रमामध्ये दोन पद्धती विचारात घेणार आहोत भारान्वित निर्देशांक काढण्याच्या. पहिली पद्धत आहे लास्पेर यांची आणि दुसरी पद्धत आहे पाश्चेर या अर्थशास्त्रज्ञाची. या दोन अर्थशास्त्रज्ञांच्या भारान्वित निर्देशांक काढण्याच्या पद्धती या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. त्यातील पहिली पद्धत या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत लास्पेर यांची पद्धत. लास्पेर किंमत निर्देशांक. लास्पेर यांनी मांडलेला किंमत निर्देशांक या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. लास्पेर यांनी मांडलेला किंमत निर्देशांक काढण्यासाठी सूत्र आहे पहा. P01 बरोबर समेशन P1 Q0 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100 या सूत्राचा वापर करून लास्पेर यांच्या पद्धतीप्रमाणे भारान्वित निर्देशांक काढता येतो. सूत्रातील प्रत्येक चल कशासाठी वापरण्यात येतं याचा आपण या अगोदरच अभ्यास केलेला आहे. सांकेतिक लिपीमध्ये P1 याचा काय अर्थ होतो पहा. P1 चालू वर्षातील वस्तूची किंमत. Q0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूचे परिमाण. नंतर P0 म्हणजे काय तर त्या ठिकाणी मूळ वर्षातील वस्तूची किंमत आणि Q0 अगोदरच सांगितलेलं आहे. Q0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूचे परिमाण. लास्पेर यांच्या किंमत निर्देशांकामध्ये मूळ वर्षातील वस्तूच्या परिमाणाला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि त्या आधारे निर्देशांक काढण्यात आलेला आहे. तर सूत्र सर्वांनी लक्षात घ्यायचंय. P0 वर
लास्पेर यांचा किंमत निर्देशांक बरोबर समेशन P1 Q0 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100. हेच सूत्र सविस्तरपणे सांगायचं झालं तर अशा पद्धतीने सांगता येतं. लास्पेर यांचा किंमत निर्देशांक बरोबर चालू वर्षातील वस्तूची किंमत व मूळ वर्षातील वस्तूचे परिमाण यांच्या गुणाकाराची बेरीज भागिले मूळ वर्षातील वस्तूची किंमत व मूळ वर्षातील वस्तूचे परिमाण यांच्या गुणाकाराची बेरीज गुणिले 100. या पद्धतीचं आपण सविस्तर पद्धतीने सूत्र सांगू शकतो. प्रत्येक सांख्यिकी घटक कशासाठी वापरलेला आहे हे जर लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी आपण हे सूत्र सविस्तरपणे मांडू शकतो. आणि या सूत्राच्या सहाय्याने लास्पेर किंमत निर्देशांक काढला जातो. अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. एका उदाहरणाच्या सहाय्याने लास्पेर किंमत निर्देशांक कशा पद्धतीने काढला जातो हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. उदाहरणाच्या आधारे लास्पेर किंमत निर्देशांक कशा पद्धतीने काढला जातो हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत समजावून घेणार आहोत. त्या आधारे प्रकरणानंतर स्वाध्यायामध्ये उदाहरण दिलेलं आहे लास्पेर किंमत निर्देशांक काढण्याचं. ते उदाहरण तुम्हाला सोडवावं लागेल. पहा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आणि या उदाहरणाच्या आधारे लास्पेर किंमत निर्देशांक काढायचा आहे. त्यासाठी या सूत्राचा वापर करायचा आहे. उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा. सर्वप्रथम वस्तू दिलेल्या आहे पहिल्या कॉलम मध्ये. दुसऱ्या कॉलम मध्ये मूळ वर्ष दिलेलं आहे आणि या मूळ वर्षामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची किंमत आणि वेगवेगळ्या वस्तूंचे परिमाण दिलेले आहे. परिमाण म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे हा भार देण्यात आलेला आहे. नंतर चालू वर्षी वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर चालू वर्षी वेगवेगळ्या वस्तूंचा परिमाण या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या आधारे लास्पेरचा किंमत निर्देशांक काढायचा आहे. वस्तू कोणत्या दिलेल्या आहेत पहा. अ ब क ड. मूळ वर्षी संबंधित वस्तूंची किंमत दिलेली आहे 20, 10, 40, 30 याप्रमाणे आणि मूळ वर्षी वस्तूचं परिमाण दिलेलं आहे 4, 5, 6, 4 याप्रमाणे. नंतर चालू वर्षी संबंधित अ ब क ड या वस्तूंचीच किंमत 30, 20, 60 आणि 40 या प्रमाणात दिलेली आहे. तर संबंधित वस्तूचं परिमाण दिलेलं आहे 6, 8, 5, 4 आणि या आधारे आपल्याला संबंधित उदाहरण सोडवायचं आहे. लास्पेर यांचा किंमत निर्देशांक काढायचा आहे. त्यासाठी काय करायचं पहा. अगोदर दिलेली माहिती उभ्या तक्त्यामध्ये मांडून घ्यायची. एकूण त्या ठिकाणी किती कॉलम आहे 1, 2, 3, 4, 5 कॉलम तयार करायचे. दिलेली माहिती अगोदर जशाच्या तशीच या ठिकाणी तक्त्यामध्ये मांडून घ्यायची. वस्तू घ्यायच्या. मूळ वर्षी वस्तूंची किंमत व परिमाण घ्यायचं. चालू वर्षी संबंधित वस्तूची किंमत व परिमाण घ्यायचं. त्या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती माहिती मी या ठिकाणी मांडत आहे. पहा वस्तू अ ब क ड. अगोदर आपण सर्व वस्तू मांडून घेतल्या. नंतर मूळ वर्षी संबंधित वस्तूची असणारी किंमत घ्यायची 20, 10, 40, 30. 20, 10, 40, 30. नंतर संबंधित वस्तूंचे मूळ वर्षी असणारे परिमाण घ्यायचे आहे 4, 5, 8, 4. 4, 5, 8 आणि 4 या पद्धतीने आपण त्या ठिकाणी परिमाण घेतलेलं आहे. नंतर संबंधित वस्तूच्या चालू वर्षी असणाऱ्या ज्या काही किमती आहेत त्या किमती या ठिकाणी घेता येतात 30, 20, 60 आणि 40. 30, 20, 60 आणि 40. नंतर संबंधित वस्तूचे चालू वर्षी असणारे परिमाण घेत आहे 6, 8, 5, 4.
दिलेली जी माहिती आहे, उदाहरणार्थ दिलेली जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी तक्त्यामध्ये मांडलेली आहे. यानंतर पुढची पायरी पहा. सूत्रामध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला P वर Q वर यांच्या किमती काढाव्या लागतील. म्हणून आपण या ठिकाणी कॉलम वाढवलेला आहे. P वर Q0, P वर Q0 हा एक कॉलम आपण वाढवलेला आहे. सूत्रामध्ये P वर Q0 देण्यात आलेला आहे, त्यासाठी हा कॉलम वाढवलेला आहे आणि त्या आधारे आपण संबंधित P वर Q0 च्या किमती काढणार आहोत. त्याचबरोबर सूत्रामध्ये P0 Q0 दिलेला आहे, त्यासाठी आणखी एक कॉलम वाढवायचा आहे आणि त्यामध्ये P0 Q0 यांच्या किमती काढायच्या. काय करायचं आहे? दोन्हीच्या किमती काढायच्या. अगोदर आपण P वर Q0 याच्या किमती या ठिकाणी काढूया. काय करायचं पहा. P वर म्हणजेच त्या ठिकाणी काय तर चालू वर्षाची वस्तूची किंमत. P वर चालू वर्षी असणारी वस्तूची किंमत, ही जी किंमत आहे ही किंमत विचारात घ्यायची. P वर Q0 म्हणजे काय मूळ वर्षाच्या वस्तूचे परिमाण. हे दोन घटक, या दोन्हीचा काय करायचा गुणाकार करायचा. आपल्याला त्या ठिकाणी सूत्रातील P वर Q0 याची त्या ठिकाणी किंमत मिळेल. किती आहे पहा या ठिकाणी. मग पहिल्या ठिकाणी अ वस्तूची P वर Q0 चं मूल्य किती 30 गुणिले 4 120 इतकं मूल्य येईल. नंतर या दुसऱ्या ठिकाणी 20 गुणिले 5 किती मूल्य येईल 100 इतकं मूल्य येईल. नंतर या तिसऱ्या ठिकाणी 8 गुणिले 60 480 असं पुन्हा 480 इतकं त्या ठिकाणी मूल्य येईल. नंतर या चौथ्या ठिकाणी ड वस्तूच्या ठिकाणी 40 गुणिले 4 160 इतकं मूल्य येईल. पहा आपण P वर Q0 यांचं त्या ठिकाणी मूल्य काढलेलं आहे. 120 100 480 आणि 160 या सर्व मूल्याची जर बेरीज केली तर आपल्याला समेशन P वर Q0 याचं मूल्य मिळेल. समेशन P वर Q0 याचं मूल्य मिळेल. किती पहा 120 अधिक 100 220 अधिक 480 700 अधिक 160 860 किती मूल्य मिळाले आपल्याला 860. सूत्रातील समेशन P वर Q0 याचं मूल्य आपण काढलेलं आहे 860 इतकं संबंधित मूल्य आलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर या शेवटच्या कॉलम मध्ये काय करायचंय सूत्रातील P0 Q0 याचा त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे आणि मूल्य काढायचे. P0 Q0 P0 म्हणजे काय मूळ वर्षातील वस्तूची किंमत P0 आणि Q0 म्हणजे पुन्हा हेच परिमाण त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागेल. लास्टेर यांच्या किंमत निर्देशांकामध्ये प्रामुख्याने मूळ वर्षातील वस्तूचे परिमाणच विचारात घेऊन निर्देशांक काढलेला असतो. या ठिकाणी आपण मूल्य काढू वस्तूचे 20 गुणिले 4 80 नंतर 10 गुणिले 5 50 नंतर 40 गुणिले 8 320 नंतर 30 गुणिले 4 120. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी मूल्य काढलेलं आहे. पहा P0 Q0 याचं मूल्य काढलेलं आहे 80 50 320 आणि 120 या पद्धतीने. नंतर या सर्वांची बेरीज करायची आहे. आपल्याला सूत्रातील समेशन P0 Q0 याचं मूल्य मिळेल. समेशन P0
Q0 बरोबर या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची या सर्वांची बेरीज येते 570 या ठिकाणी बेरीज घ्यायची आहे 570 इतकी बेरीज घ्यायची आहे पहा आता या ठिकाणी आपल्याला सूत्रातील दोन्ही घटकांच्या किमती मिळालेल्या आहेत या किमती सूत्रामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या ठिकाणी उदाहरण सोडवायचं आहे सूत्र घ्यायचे पुन्हा खालच्या ओळीवर या ठिकाणी हे केलेल्याऐवजी मी वरती लिहित आहे काय सूत्र आहे पहा P01 बरोबर समेशन P1 Q0 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100 बरोबर समेशन P1 Q1 याची किंमत किती काढलेली आपण 860 भागिले समेशन P0 Q0 ची किंमत किती आलेली आहे 570 गुणिले 100 या पद्धतीने आलेली आहे या ठिकाणी पहा शून्याला शून्य गेला नंतर खाली किती राहिले 86 गुणिले 100 याचा गुणाकार किती 8600 काही 8600 भागिले 57 या पद्धतीने त्या ठिकाणी गुणाकार या दोन्हीचा गुणाकार आलेला आहे 8600 भागिले 57 याचा भागाकार करायचा हा भागाकार येईल त्या ठिकाणी 150.87 भागाकार किती आलेला आहे 150.87 म्हणून आपल्या उदाहरणाचं उत्तर काय राहील 150.87 अशा पद्धतीने लास्पेर यांचा किंमत निर्देशांक तयार केला जातो अत्यंत सोपी पद्धत आहे काय करायचं अगोदर उदाहरणात दिलेली माहिती जशीच्या तशी उत्तरासाठी मांडून घ्यायची त्यानंतर सूत्रातील P1 Q0 यांच्या किमती काढायच्या त्याचबरोबर सूत्रातील P0 Q0 यांच्या किमती काढायच्या नंतर या सर्व किमतीच्या आधारे सूत्रातील समेशन P1 Q1 याचं मूल्य काढायचे म्हणजे हा जो गुणाकार केलेला होता आपण P1 Q0 या सर्व गुणाकारांची बेरीज करून त्या ठिकाणी सूत्रातील समेशन P1 Q0 याचं मूल्य काढायचे नंतर या हा जो गुणाकार केलेला आहे या सर्वांची बेरीज करून समेशन P0 Q0 याचं उत्तर काढायचे हे उत्तर काढल्यानंतर सूत्र टाकायचे सूत्रामध्ये किमती टाकायच्या काय किमती टाकल्या पहा 860 भागिले 570 गुणिले 100 शून्याला शून्य जाईल खाली किती राहतात 86 आणि 100 यांचा गुणाकार करायचा तो किती 8600 ला 57 ने भागायचं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 150.87 या पद्धतीने लास्पेर यांचा किंमत निर्देशांक काढला जातो पुढील तासाला आपण पास्चे यांचा निर्देशांक विचारात घेऊ या ठिकाणी थांबूया धन्यवाद